नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे कोकणला. एका लोकेशनला जाणार आहे कोकणामध्ये, ते म्हणजे चिपळूण आणि गुहागर. तर आता हे दोन आपले लोकेशन्स आपण कव्हर करणार आहे आज. तर आपण बघू कोकणामध्ये काय काय फिरायला आहे. तसं मी तुम्हाला घेऊन जाईल एका लोकेशनला. तुम्ही फक्त व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघत राहा. दोस्तों, हम पहुंच गए हैं गुहागर बीच. यार इधर है विनामूल्य पार्किंग. हो मग विनामूल्य पार्किंग. बरोबर बाईकला खाऊन घे आपण ते बघ आंघोळ बिंगळ करून येतो. मी उद्या जाणार समुद्र. संध्याकाळी सनसेट बघायचा होता म्हणून आम्ही गुहागरमध्ये सनसेटला आलो. गुहागरचा समुद्रकिनारा तसा महाराष्ट्रातली सर्वात लांब समुद्रकिनारा मानला जातो. आणि त्याचबरोबर गुहागरच्या बीचवर तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला मिळते, जसं की घोडा, टांगा, त्याच्यानंतर बीच स्पोर्ट्स असतील, हे सगळे मिळतील तुम्हाला. कोकणात आलो आणि मासे खाल्ले नाही असं कधी झालं नाही. तर त्यामुळे आम्ही एका प्रसिद्ध अशा हॉटेलमध्ये मासे खाण्यासाठी गेलो. वीकेंड होता आणि गर्दी असल्यामुळं आम्हाला बीच साईडला एक पण रूम मिळाली नाही. तर आम्ही बीचपासून एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती रूम घेतलेली होती. तर डिनर वगैरे करून बीच वगैरे फिरून आता आम्ही रूमकडे चाललो आहे. हे आहे आमचं हॉटेल, बघू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मस्त स्विमिंग वगैरे केली स्विमिंग पूलमध्ये आणि दिवसभर आराम करून संध्याकाळच्या वेळी पुन्हा सनसेटला अंजनवेलला जायला ठरवलं. अंजनवेल म्हणजे लाईट हाऊस आहे तिथं. तर ते एक लोकेशन आमच्या लिस्टमध्ये होतं. तो दोस्तों, हम लोग जा रहे हैं अभी अंजनवेल लाइट हाउस के इधर. तो आप देख सकते हैं एंट्री पॉइंट व्यू कुछ ऐसा दिख रहा है अभी. हाँ, आपको एक सरप्राइज लोकेशन भी बताने जा रहा हूँ मैं. अभी भर्ती का टाइम निकल गया है, ओटी का चल रहा है. और कैमरामैन सागर संग ब्लॉगर प्रगति. जाताना आम्ही रस्ता गुगल मॅपवरती शोधला होता, त्यामुळं कदाचित आम्ही गावातून गेलो, गावातल्या रस्त्यानं. आणि हा बघू शकता तुम्ही, एकदम चढाचाच रस्ता होता. रस्ता खूपच बारीक होता, म्हणजे मुश्किलने 2 गाड्या बसत होत्या एका वेळेस. अशी समोरून गाडी आली की आपली गाडी कुठेतरी साईडला घेऊन ॲडजस्टमेंट करून मग आपली गाडी वरती जाईल, असा इतका छोटा रस्ता होता. तर हा रस्ता आम्ही केला पार आणि चाललो आहे आता पुढे अंजनवेलकडे. माझ्या मित्राने मला इथे एक चांगला मोलाचा सल्ला दिला की समोरून गाडी आली की टर्निंगला हॉर्न द्यायचं. आणि तो मला असं वाटतं की तुम्ही पण तो सल्ला ऐकला पाहिजे त्याचा. तसे तर त्याने खूप सारे सल्ले दिले ट्रिपमध्ये, पण आम्ही हा स्पेसिफिकली हा सल्ला त्याचा ऐकला. आपण गाडी लावून या पॉइंटवर जाऊ. मासी का फरक आहे, जाने दे. इथंच लावायची ना गाडी. आलो आम्ही अंजनवेल लाईट हाऊसच्या इथे. आता पार्किंग शोधून गाडी पार्क करून आम्ही लाईट हाऊसकडे जाणार आहे. आम्हाला यायला उशीर झाला, लाईट हाऊस तर बंद होतं, म्हणून आम्ही व्ह्यू पॉईंटकडे गेलो. तर तुम्हाला सनसेटचा व्ह्यू दाखवतो अंजनवेलचा. हा बघा सनसेटवाला व्ह्यू. सनसेटवर मस्त फोटोशूट वगैरे केला आणि मग त्याच्यानंतर वेळ न दवडता आम्ही निघालो परत एकदा गुहागरच्या बीचवरती. मला सगळेजण विचारतात की भाई तू बीचवरती का जातो, सारखाच बीचवरती का फिरायला जातो. पण खरं म्हणजे बीचवरती खरंच शांतता मिळते, शांत वाटतं, एकदम मस्त वाटतं. त्याच्यात बीचवरचा सनसेट आणि त्या लाटांचा आवाज मस्त. पुन्हा आवरून डिनर वगैरे करून गुहागरमध्ये आता आम्ही चाललो आहे आमच्या स्टेवरती, आमच्या रूमवरती. अरे यार, मला ना सवय झाली बरं का. आधी त्यांनी सांगितली, नंतर त्यांनी सांगितली. मोदकांचा चाललेला आहे फोटोशूट. मित्रांनो, तुम्हाला मी आता काजूचं झाड दाखवतो. प्रथम
हा काढू ना. ये आम्ही येतो, तू का नाही येऊ शकत? काय काजूचं झाड. मी पण पहिल्यांदाच काजूचं झाड बघितलं, म्हणजे काजू खाल्लेत खूप वेळा, पण हे असे येतात झाडाला हे माहीत नव्हतं. कोकणात विचारल्यानंतर समजलं की हे झाड आहे, आणि मग त्या काकांनी आम्हाला गाईड केलं. मय है. हाय गाइस, इट्स आवर रिसोर्ट, नाउ वी आर गोइंग टू होम. तो बहुत अच्छा लगा इधर आके, एकदम बढ़िया था, खाना पीना एकदम बढ़िया है, आसपास के स्पॉट वगैरह बढ़िया है, कुबेर ने एकदम बढ़िया अरेंजमेंट किए थे. तो अब हमारे मोदक आ गए, सोनकड़ी आ गई है, वड़ा पाव है, भुर्जी है, पोहे है, कॉफ़ी पी ली है हमने, तो एकदम ट्रिप का राड़ा हो गया गाइस. और ये कुबेर है, दिस इज वेरी मेमोरेबल ट्रिप. ये हमारा घर है. हम आपको एड्रेस और लोकेशन लिंक में डाल देंगे, तो आप विजिट कर सकते हैं और काजू भी देख सकते और काजू भी देख सकते हैं. हैं. मैं भी आपको एक काजू दिखाता इस इधर. काजू, ये काजू है, ये काजू के ऊपर का फल है. एका झाडाला कमीत कमी 2 ते 4 किलो काजू लागतात, फायनल काजू बरं का. असे जर बघाल तर 5 किलो लागते. तर मग हे तुम्हाला हे असं तोडून खावं लागतंय. हे असं तोडायला. हा, तसं तोडावं लागतंय. त्याच्या आतमध्ये पण चिका असतो, त्याच्यामुळे फोडताना जरा व्यवस्थित फोडायला पाहिजे तुम्हाला. निवांत बसून पोहे खाल्ले. वीकेंड संपला, सुट्टी पण संपली, आणि फायनली आता आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेनं. मस्त वातावरण आहे, सनसेटचा टाईम आहे, आणि तामिनीच्या मार्गे आम्ही जायचा आता निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जाताना आम्ही तामिनी घाटातूनच जाणार आहे. हाय गाइस, मी सागर, मी प्रगती. माझा चॅनल ट्रॅव्हल स्टोरीज विथ सागर, हिचा अपकमिंग. हाय, या बरं का माझा सबस्क्राईब चॅनलला. ही इज माय ड्रायव्हर, ही इज माय पर्सनल ड्रायव्हर कुबेर. ही इज माय फ्रेंड पवन. हाय गाइस. शी इज ऑल्सो माय फ्रेंड. बरोबर आहे, ते सूट आम्ही होते. दोघे 3 ब्लॉगर. जाऊ दे, ते सूट होते बाई. दोन दोन दोन, तीन दोन. नाहीये इथं, मी एकटीच आहे आणि हा एकच आहे. 1-2. थँक्यू, आता- बाय. बाय नाही, आता आम्ही चाललोय पुण्याला. गेलो होतो आम्ही गुहागरला. ठीक आहे, बाय.